बंधुवाईनी एक डबकी हलवू लागा आणि मन दुसरं पाणी काय सांगणार आपल्या गावामध्ये पाण्याची समस्या आहे काय सांगणार? माझे लग्न होऊन गेल्या 26 वर्षापासून मी इथं राहत आहे. तर एकही दिवस असा चुकला नाही की मी सायकल घेऊन सायकलला ते पिपे किंवा ते कॅन वगैरे लटकवून पाण्याला यावं लागतं. इकडे एवढ्या 100 मीटर दूर आहे माझं घर. तर तेवढ्यात लांब इकडे यावं लागतं आणि नंबर लावावं लागतं. मग घरी 2 तासाच्या नंतरच जावं लागते. जलजीवनचे काम झालं आहे तर ते अपूर्णच पडलेलं आहे. बोरवेल खोदली आहे पण ते तिथं मोटार वगैरे लावली नाही आणि हे नळ पण लावून दिले आहे घरोघरी. त्या नळाला पण पाणी बंदच आहे. याची तक्रार झाली आहे. काय बोलले काय अधिकारी? ग्रामपंचायतला पण बोलले पण ते म्हणत आहेत हो आता 6व्याच्या नंतर करणार. मग म्हणतात की दिवाळीच्या नंतर करणार. हो आम्ही आता 4थ्या महिन्यात करणार. मग म्हणतात की मार्च एंडिंग होऊ द्या मग नंतर करू. असे तसे ते बोलत राहतात. म्हणजे ते बोलून ते निघून जातात. मागणी म्हणजे तेच आहे की आम्हाला आता आमच्या गावामध्ये घरोघरी पाणीच पाहिजे. नळाला दिली आहे ना त्या नळाला कमसे कम 10 गुंड तरी पाणी पाहिजे. हर वर्षी म्हणजे हेच समस्या राहते. आणि आता जनावरे पण पाळणं बंद केलं आहे आमच्या गावातल्या लोकांनी. कारण का पाणीच नाही. माणसाला पाणी मिळत नाही तर जनावराला कुठून देणार आहे? काय सांगणार आपल्या गावामध्ये पाण्याची खूप समस्या आहे काय सांगणार? ह्या गावामध्ये म्हणजे भैरटोला गाव आहे हा. आणि इथं पाण्याची खूपच समस्या आहे. माझा जन्म इथलाच आहे. आधीपासून मी बघतो तर इथं तर पाण्याची समस्या आहे. पण आता जसं म्हणजे सुधारित झालं नाही का जिकडे तिकडे त्याप्रमाणे पाण्याची समस्या घरोघरी व्हायला पाहिजे. प्रत्येक गावी आम्ही बघतो कुठं जातो तर तिथं तर पाण्याची घरोघरी सुविधा झाली आहे. आणि इथं ग्रामपंचायतला पण सांगतात की पाणी बाबा आमच्या घरी नाही आहे इथं अशी समस्या आहे. तर म्हणजे हो म्हणून ते टाळून देतात. त्यांचा उपयोग करत नाही. ते जलसुविधा बनवल्या आहे ते बोर केलेली आहे त्यालाही काही मोटार वगैरे लावत नाही. आणि आम्हाला एवढ्या दूर 6 डबक्या सायकलला लावून आम्ही पाणी नेतो घरी. त्यामध्ये अशीच समस्या आहे. काय मागणी आपली? म्हणजे घरोघरी पाणी पाहिजे. मागणी म्हणजे हेच आहे आमची घरोघरी प्रत्येक घरी पाणी पाहिजे. बायांना असं सोबत नाही की 6 डबक्या म्हणजे लटकवून सायकलला पाणी न्यावं असं कुठं आम्ही पाहतही नाही पाहिलंही नाही. पण भैरटोल्यामध्ये अशी समस्या आहे.